नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालक चपाती किंवा पालक पराठा म्हणा आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेले, त्याच्यामध्ये अर्धा इंच आला पण टाकलेले, 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा अजवाईन, ओवा तो घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा ते आपण जिरं घ्यायचं आहे। रोज तेच जेवण आपण बनवतो, काहीतरी वेगळं आणि इन्स्टंट बनणार असं। तिथे आपण पालक घेतलेला आहे आणि पालक साफ करून धुवून घेतलेला आहे, त्याची दांडी तसेच दांडी बरोबरच घेतलेला आहे। त्याला आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे। तिथे आपला पालक ग्राइंड झालेला आहे, आपण त्याची चांगली पेस्ट बनवलेली। तर आपण कणिक मळायला घेऊ। इथं एका भांड्यामध्ये 2 ते 2.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। या चपात्या किंवा हे पराठे जे आहेत पालकचे खूप छान लागतात। चहाबरोबर खूप छान कॉम्बिनेशन आहे। तुम्ही नाश्त्यामध्ये पण हे खाऊ शकता चहाबरोबर। तर इथं आपण मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले। आता हे पालकची जी ग्रेव्ही आहे किंवा पालकची जो पेस्ट आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढं पीठ हे करता येईल तेवढंच करायचं। जर जास्त पातळ असेल तर थोडं पीठ घ्यायचं, जर जास्त घट्ट असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सॉफ्ट अशी कणिक आपण मळून घ्यायची। जास्त पण सॉफ्ट नाही आणि जास्त पण कडक नाही, तर व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आपण। इथं आपली कणिक मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण पराठे किंवा चपाती लाटायला पण घेऊ। इथं असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घेतलेले आहेत। आता पिठामध्ये करून याला व्यवस्थित लाटून घ्यायचे। जास्त जाडी नाही, जास्त पातळही करायची नाही, मीडियम अशा जाड ठेवायच्या चपात्या किंवा आपले पराठे म्हणा। तर हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आणि याला चपातीप्रमाणेच फुलवून नंतर आपण याला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे चपात्या अशा कशा सॉफ्ट राहतात। आपण काही 4 पदरी वगैरे बनवलेलं नाही, सरळ आपण याला लाटलेलं आहे। तवा गरम आहे, त्याच्यावर असं टाकून एक अर्ध्या मिनिटानं पलटी करायचं, परत एक अर्धा मिनिट त्याला ठेवायचं। खालच्या साईडनं भाजलं की पलटी मारून आता याला आपण रुमालानं वगैरे असं दाबून दाबून शेकायचं, म्हणजे आपली चपाती किंवा आपला पराठा आहे तो फुलेल। आणि असं दाबून त्याला परत एकदा पलटी केलं की नंतर मग आपण त्याला तेल लावायचं। त्याला पलटी करायचं आणि आता थोडंसं तेल याच्यावर पण लावायचं आणि आता परत पलटी करून मागच्या साईडने तेल लावायचं। तर आपली चपाती अशी मस्तपैकी फुलते। खूप छान चपात्या होतात त्या किंवा हे पराठे खूप छान होतात। आता याच्यामध्ये तुम्ही चीजही भरून हे बनवू शकता, जर तुम्हाला आणखी हेवी पाहिजे असेल किंवा टेस्टी पाहिजे असेल तर हे पालकच्या ग्रेव्हीमध्ये कणिक मळून आतमध्ये त्या गोळ्यामध्ये तुम्ही चीज भरून हे बनवू शकता। हे आपल्या चपात्या कशा फुलतात ते तशा चपात्या आपल्या सगळ्यात रेडी होत आहेत। त्याला पलटी मारून थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित त्याला आपण भाजून घ्यायचं। खूप छान बनतात चपात्या किंवा तुम्ही पराठे म्हणा आणि खूप टेस्टी लागतात। सिंपलमध्ये याच्यामध्ये काही मसाले वगैरे टाकलेले, तर आपली चपाती रेडी आहे। आता आपण हे खायला घ्यायचं आहे। तर तुम्ही हे असंही खाऊ शकता, पण आज आपण इथं दही घेतलेलं आहे आणि थोडासा टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण याला सर्व केलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा। इन्स्टंट बनणारी, खूप छान बनते, हेल्दी आहे। नक्की सांगा, टेस्ट करा, तुम्ही बनवून पहा। खूप कमी वेळात बनणारी ही रेसिपी, नक्की बनवा, नक्की खा।
चला तर एक अशीच नवीन रेसिपी घेऊन परतच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.